दुसऱ्या वारीला सुरुवात करूया. कशी करूया दुसरी वारी? तुमचा सपोर्ट असू द्या. वारी कशी होते बघा. बुवानी वारी केलेली आहे, बुवांची वारी बघितली आहे, आमची पण वारी बघितलेली आहे. काय म्हणायचंय बघा, टप्प्याटप्प्याने शाहिरांकडे येतो. टप्प्याटप्प्याने थोडे 10 मिनिटं 15 मिनिटं सांगितले आयोजकांनी. त्याच्या अगोदर वारीसमध्ये दोन ठोके देणार, पण 2 ठोके एकदम मजबूत. काय म्हणायचंय बघा, बुवानी गवळणीचा आमचा भाग देण्याचा प्रयत्न केला. बुवानी गवळणीचा भाग देण्याचा प्रयत्न केला. बुवा आम्ही पूर्ण आध्यात्मिक गवळण गायली होती. तुम्ही ती गवळणच्या तुर्या अवस्था सांगण्याचा प्रयत्न केला. बुवा इथं तुम्ही सपशेल नापास झालेला आहात. बुवा इथे सपशेल तुम्ही नापास झालेले आहेत. कारण जर आम्ही आध्यात्मिक गवळण गातोय आणि तुम्ही त्याला पौराणिक जर त्याला जोड देत असाल तर ते साफ चुकीचं आहे. बुवा इथे खपवलं घेतलं जाणार नाही, लक्षात असू द्या. दुसरं बुवा म्हणाले काहीतरी आणलंय पण बुवा कांसारले. बुवा पहिली बारी बघून कांसरले. कसे कांसरले?
गवळणीचा भाग घेऊन आला तो त्यांना भेटत नाही, इकडे शोधतायत नुसत्या वरती ढकलतायत. बुवा इथं तांब्यांसोबत उभं राहताना ढकलून चालायचं नाही. इथं चोपड्या घेऊन या तुम्ही, चोपड्या घेऊन यायच्या नंतर बोलायचं. त्या ढकलून होणार नाही शाहीर. म्हणून काय म्हणतोय शाहीर आणि गवळण गायली. शाहीर काहीतरी गवळणी म्हणाले, थोंबड्याने शेंबड्याने आणि चोंबड्याने नेमकं कुणाला. बरोबर की नेमकं कुणाला. इथं शक्तिवाल्याची बाजू मांडतोय, आदिमायेची बाजू मांडतोय, माझ्या राधेची बाजू मांडतोय. नेमकं शेंबड्यानो काळ्या तोंड्यानो चोंबड्याने म्हणताय कुणाला. पेंद्या सुद्धा मला की स्वतःला. बुवा ते चाचपडून बघा तुम्ही कोणाला म्हणताय ते. त्याच्यानंतर बुवा बोला. बुवा बरेच बोलले, बुवा बरेच बोलले. बुवा काय म्हणतात, ऑर्केस्ट्रा. तुम्ही कोण सांगता, अहो तुम्हाला सांगितलं कोणी ऑर्केस्ट्रा नको करू म्हणून. एक चिकार शब्द नाही काढलेला आहे ऑर्केस्ट्रा बद्दल. तुम्हाला करायचं ते करा, तुम्हाला लखलाव. काय म्हणतोय, एक गाणं घेणार आणि परत बुवाने काय काय केलं इथं गोंधळ, त्याचं सगळं विश्लेषण करणार. दुसरा बुवांचा विषय, बुवानी गणाबद्दल बोलले. गणाला लेखणीला नाव ठेवलं. डॉक्टर सूर्यकांत चव्हाणांची ही लेखणी, ज्याने कलगीतुरा शोधबोध हा ग्रंथ लिहिला आणि शक्तितुरा कसा झाला पाहिजे, कलगीतुरा कसा झाला पाहिजे हे ज्याने लिखित ठेवलं, त्यांच्या तुम्ही लेखणीला नाव ठेवताय शाहीर. तुम्ही म्हणताय की लीन आहे पण तुम्ही नाव ठेवताय. आम्ही गणात काय म्हटलं होतं, वाट पाय हे भूमाता, बाळ येणार कधी. लेकर आला कौतुकाने पुन्हा घेण्या उदरामध्ये, ती वाट पाहते धरणी माता. आम्ही इथे विसर्जन करायला नाही वाट पाहते शाहीर. त्याच्यामुळे काय गाताय आणि कुणाच्या लेखणीला नाव ठेवताय ते शाहीर तुम्ही लक्ष घ्या. दुसरे शाहीर म्हणाले की धोपट घेऊन आले. अहो घरातलं घेऊन आलंय, इथलं घरातलं सांभाळायला हवं आपण. जर आपलं घर सांभाळता येणार नाही तर व्हायचं कसं. बुवा पहिलं घर सांभाळा. हे बघा शिवशक्ती तरुण मित्र मंडळ 42 वर्षाचा प्रवास, सत्यम गणेश मंडळ 2 वर्ष फक्त. 1986 ची स्थापना आमच्या मंडळाची आणि ह्या मंडळाची 84 ची स्थापना. शाहीर मंडळ जपली पाहिजे. ही मुलं शाहीर म्हणाले की 2-2 महिने सराव करतात. हे 2-2 महिने सराव करतात म्हणजे घरातलं आहे सगळं. हे अष्टगण तुम्ही म्हणता, अष्टगण नाचवताना मुलं 9 नाचवतात. शाहीर म्हणता अष्टगण पण नाचवताना मुलं 9 नाचवतात. हे अष्टगण कसे सजून आहेत ना, गावावरून आले, घरातली मुलं आहेत होई. अननसातला अ, ब बदकातला ब, शक्तितुरातलं सगळं शिकवतो आम्ही. सगळं हा बघा 7 वर्षाचा आहे. शक्तितुरातलं सगळं शिकवून त्याला मोठं केलंय आणि तो या मंडळाचं नाव अजून मोठं करणार. हे आम्ही करतोय. शाहीरांनी फक्त काय हे म्हणतात, स्टेपनी हे आहे ते आहे, तुम्ही नाव ठेवा काय प्रश्न नाही, पण नाव ठेवताना ह्या अष्टगणाला कसं सजवलं होतं ना पहिली बारी, ते तुम्ही सांगायला विसरला. शाहीर तुम्ही फक्त नाव ठेवू नका. आम्ही तुमचं कौतुक केलं, तेवढी पात्रता असायला हवी, ते तुम्ही कौतुक केलंच नाही. आज लक्षात असू द्या शाहीर. त्यानंतर शाहीर म्हणतात यांना स्टेपनी 2-2 स्टेपनी. अहो स्टेपनी जपले, 14 वर्षापासून सोबत आहे. म्हणून म्हटलं मंडळ जपली पाहिजे. तुमची पण आता मला बोलायला लावू नका. तुम्ही पण जे गव्हाण्यातल्या बारीची आठवण केली शाहीरांनी, गव्हाण्यात झाली बारी झाली गव्हाण्यात, तिथपासून हे शाहीर दिवाणे झाले. तेव्हा तुमच्या जोडीला पण शाहीर होते. विशाल दादा होता. आम्ही त्यांना स्टेपनी नाही म्हणणार, कधीच नाही स्टेपनी म्हणणार. अहो ही जोड असते शक्तितुरात, वस्ताद ही जोड असते. ही जोड आहे बलराम अमोल, ती आम्ही जपणार. म्हणून काय म्हणतोय, पहिला ठोका देणार आणि नंतर गणात बुवांनी जी काय मांडणी केली त्याचं विश्लेषण करणार. चला आणि दुसरं शाहीर काय म्हणतात, नॉनसेन्स. ओ सेन्स आहे का तुम्हाला जरा? नॉनसेन्स म्हणतात, नॉनसेन्स. ओ सेन्स आहे. मित्र म्हणतात ना, एका ताटात जेवतो, एका ग्लासातनं पाणी पितो म्हणतात. अहो मूर्खा म्हणा ना, मूर्खा. ही मराठी एवढे सुंदर शब्द ठेवलेत आपल्या इथं आपल्या पूर्वजांनी. त्या मराठी शब्दाचा वापर करा. नॉनसेन्स काय, कमी असलेला सेन्स. तुम्हाला येत असेल भरपूर इंग्लिश, तुमच्याकडेच असू द्या. हा अहो नॉनसेन्स काय नॉनसेन्स. मूर्ख बोला. मित्र आहे ना, ए मूर्खा असं म्हणायचं आहे. चला एक गाणं घेऊया. गाणं कसं घेतोय बघा, नक्की आवडेल तुम्हाला. त्यापूर्वी तुम्हाला सानवी नितीन कापले
यांचकडून 500 रुपये, श्रेयस सूरज शिगवण 250, युगंध रोहित गोरिवले बामणोली 200 रुपये, शिवशक्ती महिला मंडळ यांच्याकडून 500 रुपये, वेदांत दत्ताराम तांबे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मनोहर भक्ते यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे. टप्प्याटप्प्याने बक्षीस घेऊ. पहिलं एक गाणं देऊया. देऊया काय? देऊया ना? देऊया ना? हे घरातलं आहे सगळं. हे बघा काय राहिलं ना, काय बोलायचं राहिलं, एखादं गाणं राहिलं तर हे सांगतात. हे अष्टगड नाचतायत ना, हे सांगतात. बुवांवरची वेळ आली ना, गवळण विसरले भाग द्यायला, ते जर आम्ही विसरलो असतो ना ते ह्यांनी सांगितलं असतं. बारीतल्या गोष्टीत एखादा शब्द इकडे तिकडे झाला की हे सांगतात आतमध्ये जाऊन, किंवा बारीक सांगतात हे चुकलंय, हे चुकलंय. हे स्वतःच असायला लागतं. त्यासाठी जेव्हा स्वतःच असेल ना तेव्हा ते जपायला, तेव्हा ते लागतं इथून. नाहीतर बुवा कसं इकडून शाखा तिकडून शाखा, शाखा भरपूर होतात, पण तसं नाही. हे जपलंय आम्ही, कितीतरी वर्ष जपत आलो आणि यापुढे पण जपणार. आणि बुवाना प्रश्नपत्रात काहीतरी भाड्याचं असं काहीतरी ऐकायला गेलं. काय ऐकायला गेलं तुमचं तुम्हाला माहीत, पण मित्र आहेत आपण, तुम्ही म्हटल्याप्रमाणे, आणि मी मैत्रीला लागणार आहे, तुम्हाला पण माहिती आहे. मित्र असं एखादा फोन करून सांगितलं असतात ना की ते भाड्याचं काहीतरी कोरस खाली चुकीचं म्हणत होते, तर रेकॉर्डिंग चेक करा तुम्ही. हे कायम आता इंटरनेटवरती राहणार आहे आणि कायमस्वरूपी राहणार आहे. माझ्या ध्रुवपदात भाड्याचा शब्दच नाही, कुठे थापाडे आहेत, बाता भाड्या आहेत, व्यर्थ उडे आहेत. हा भाड्या शब्द माझ्या ह्याच्यात नाहीये, पण तरी पण तुम्ही म्हणत असाल की कोरसच्या माध्यमातून तो भाड्या आला, तर ते आहे ऑनलाईन वरती राहणार आहे, ते कायम राहणार आहे. ते पुन्हा एकदा चेक करा. आणि आता गवळण सॉरी, आता विषय काय घेतोय बघा. नक्की आवडेल तुम्हाला. चला, पूर्वी एक सांगतोय, शाहीराने आमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं. आम्हाला वाटलेलं की 2-2 प्रश्न त्यांनी या वर्षात पुढले, त्यांचे वस्ताद आहेत प्रभाकर धनावडे, आदरणीय आहेत, त्यांच्या माध्यमातून आमच्या प्रश्नापर्यंत उत्तरापर्यंत पोहोचतील. पण शाहीर एक सांगतोय, कोसो मैल दूर आहात तुम्ही, कोसो मैल दूर आहात, आजूबाजूला पण नव्हे, अजून अभ्यास करा आणि अभ्यास कराल. म्हणून म्हणतोय तुम्ही जे प्रश्नाचं उत्तर दिलं इथं पण नापास, इथं पास नाही शाहीर तुम्ही. शाहिरांचं कसं आहे, एवढी सुंदर पहिली बारी शाहीर कांसारले म्हणून त्यांना ऑर्केस्ट्रा ऐकायला आलं, नमन केलं. नमन बुवा मी काय बोललोच नाही तुम्हाला. नमनाबद्दल जर बोलायचं असतं तर मी तुम्हाला जेव्हा आपण भेटतो तेव्हा पण सांगितलं असतं, ते पण मी नाही बोललो. कसं असतं, ज्याला खाई त्याला खवकवे, शाहीर ज्याला खाई त्याला खवकवे. म्हणून हे जे काय तुम्ही शब्द बोललात ना ते माझ्याकडून गेलेच नाही नमन आणि ऑर्केस्ट्रा बद्दल. चला एक आता गाणे घेऊया. कसा ठोका देतोय बघा आता. वाढवून दाड्या हा करतो चाड्या, लावून चहाड्या हा हाय थापाड्या. अरतीची भन सांगती 100 जण, अरतीची भन सांगती 100 जण, हे फक्त नामाच
विचार कपटी या मामाच लांबोरे नाही कामाच. हे विचार काय बरोबर नाही. हे कपटीचं मामाचं हे जे काय विचार आहे ते लांब राहू द्यात, लांब राहू द्यात हे विचार. बुवा म्हणतील चे भन हे चे भन तुमचं वाला चे भन नव, हे बहीण म्हणायचे बहीण. ती बहीण आणि ते 100 जण कौरव आणि तो आणि हा त्याचा शकुनी मामा, ह्यांचा हा खेळ आहे. ह्यांचा शकुनी मामाचा त्याचा डाव आहे, हा थापाड्याचा दाढीवाल्याचा जो काड्या करतोय. आणि जे सगळं काही तिथे घडलंय त्या काड्या करणारा कोण होता हे मी गाणं गातोय. विचार कपटी या मामाचं लांबोरे नाही कामाचं. लांब हो तू, हे विचार काय बरोबर नाहीत. या कपटी मामाचे जे काय विचार आहेत हे विचार बरोबर नाहीत, ते लांब होऊ द्या. चला कसं घेतोय बघा. वाढवून गाड्या करतो हा गाड्या राऊत हाड्या पाड्या. भारतीच्या भन सांगते 100 जण, भारतीच्या भन सांगते 100 जण. हे फक्त नावाचं विचार कपटी या मामाचं, विचार कपटी या मामाचं लांबोरे नाही कामाचं. 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 विचार कपटी मामाचं लांबोरे नाही कामाचं. कपटी या मामाचं लांबोरे नाही कामाचं. विचार कपटी या मामाचं लांबोरे नाही कामाचं. पापी गुरु होता का केल्या माझ्या हाडाच्या सुट्ट्या केल्या. माझ्या हाडाच्या सोंगट्या केल्या, माझ्या हाडाच्या सोंगट्या केल्या. कसा पावन तुला देव मेल्या, कसा पावन तुला देव मेल्या. पांडव जिंकले तू गेल्या गेल्या. पांडव जिंकले त्या गेल्या गेल्या, पांडव जिंकले तू गेल्या गेल्या. तुझं शकुनी नाव तुला ठाऊ नको भाव, तुझं शकुनी नाव तुला ठाऊ नको भाव. अमोल गातोय गाणं ठेव ठेव जरा ध्यान, अमोल गातोय गाणं ठेव जरा ध्यान. रट येऊ दे श्यामाचं. विचार कपटी या मामाचं, विचार कपटी या मामाचं लांबोरे नाही कामाचं. 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 शाहीर आणि गण गायला, स्वस्तिकचा गण गायला. शाहीर गण स्वस्तिकला पण गण म्हणून पूजत नाही, लक्षात असू द्या शाहीर. आणि रसिक प्रेक्षक सुज्ञ आहेत, तुम्ही जर आपल्या मोबाईलवरती गुगलवरती स्वस्तिकचं महत्त्व काय आहे, मी आता जास्त बोलत नाही कारण वेळ खूप झालाय. स्वस्तिक म्हणजे नेमकं काय हे जर तुम्हाला पाहायचं असेल तर रसिक प्रेक्षक आपल्या जस्ट गुगलवरती जाऊन स्वस्तिकचं महत्त्व बघू शकतात. त्याच्यामुळे शाहीर सांगतोय स्वस्तिकला आपण गण म्हणून पूजत नाही. याच्यानंतर एक समाज प्रबोधनाचं गीत घेणार आणि वारी संपवणार आहे. फक्त एक ठीक आहे, एक समाज प्रबोधनाचं गीत घेणार होतो. आयोजकांचं म्हणणं आहे की नाही ठीक आहे काही हरकत नाही, पण मी सांगतो गाणं नाही म्हणत, जाता आता सांगतो फक्त. हा 1-2 मिनिटं द्या फक्त. प्रश्नाचं शाहिरांनी जो प्रश्न विचारला होता, शाहिरांचा बरेच हा जवळजवळ 2-3 वर्षापूर्वीचा हा प्रश्न आहे, त्या प्रश्नावर फक्त बोलतो. आणि हा शाहिरांचा जो प्रश्न होता की आकडी कोयती बांधून शेती करताना कमरेला आकडी ओळी बांधून तो नांगरधर म्हणजे तुला त्रास होणार नाही, हे सगळ्यांना माहिती आहे. युट्यूबच्या माध्यमातून जवळजवळ शाहिरांनी 22-23 झाल्या, जेवढ्यांच्या रिहर्सल नाही झालेल्या आहेत. म्हणून काय म्हणतो शाहीर उत्तर देतोय, लक्ष असू द्या. नांगरी बळीराजाला हे वरदान त्याचे जन्मदाता माता पिता म्हणजे दैत्यराज विरोचन आणि माता विंध्यावती यांनी दिले. पौराणिक आणि ऐतिहासिक ग्रंथाचा पुरावा काय बाबा सांगतो तुम्हाला.
अधिकृत वंशावळीचा पुरावा माता पिता सिद्ध करण्यासाठी ग्रंथाचे नाव श्रीमद भागवत पुराण, अष्टम स्कंद आणि विष्णू पुराण संदर्भ या मुख्य पुराणामध्ये दैत्यराज बळीराजाची वंशावळ स्पष्ट दिलेली आहे. भक्त प्रल्हादाचा पुत्र दैत्यराज विरोचन आणि विरोचनाची पत्नी माता विंध्यवती, काही ठिकाणी विंध्या हेच बळीराजाचे खरे माता पिता आहेत. हा पौराणिक सत्य इतिहास आहे. मूळ वरदान आणि कथेचा संदर्भ जे शाहीर विचारतात. ज्या जुन्या लोककथा आणि हस्तलिखितानुसार बळीराजाच्या राज्याभिषेकानंतर जेव्हा तो पूजेच्या समृद्धीसाठी स्वतः नांगर हाती घेऊन शेतात उतरला, तेव्हा त्याचे माता पिता विरोचन आणि विद्यावती शेताच्या बांधावर आले. माता विंध्यावलीने आपल्या पुत्राचे औक्षण केले आणि शेतकरी बैलभूमीचे वाईट शक्तीबद्दल संरक्षण आहे म्हणून त्याच्या कमरेला आकडी कोयती बांधून हे संरक्षणात्मक वरदान दिले. तुमच्या प्रश्नावलीत अटीचा जो पुरावा होता, प्रश्नातील अट आहे की देव एक, राजा आणि त्याचा परिवार अशी एक कथा आहे. बळीराजा हा पाताळाचा राजा होता आणि विष्णूचा परम भक्त देवरूप होता. त्याचे वडील विरोचन हे सुद्धा दैत्यराज राजे होते. त्यामुळे हा 100% एका राजाचा आणि त्याच्यात मूळ परिवाराचा इतिहास आहे. शाहीर, हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे. तुम्ही शाहीर पटवून घ्यायचं आहे, कारण जे तुम्ही दाखले, जे तुम्ही जे भाग दिलेले आहे त्या व्यतिरिक्त हे आम्ही तुम्हाला उत्तर सांगितलेलं आहे. जाता आता फक्त एवढंच सांगतो, गाणं घेत नाही, वेळ कमी आहे, आपल्याला माहिती आहे. सायबर क्राईम वाढलेला आहे. सायबर सिक्युरिटी माझा खूप आवडता विषय आहे, त्या फील्डमध्ये काम करतो म्हणून. त्याच्यामुळं जर कुणी OTP साठी बँकेतून कॉल आले, कुणी फ्रॉड लोकांनी कॉल केले, तर आपल्या बँकांचा कुणाला OTP देऊ नका. कारण पहिल्यांदा काय असायचं, चोर आपल्याकडे बंदूक घेऊन घरात यायचे तोंड लपवून. पण आता असं बंदूक आणि तोंड लपवून घरात कुणाला चोरी करायला यायची गरज नाही. जगाच्या कानाकोपऱ्यात कुठेही बसून इंटरनेटच्या माध्यमातून आपल्या अकाउंट एकदम साफ करू शकतात चोर. त्याच्यामुळं सायबर क्राईम पासून सावध राहायचंय. कुणाला OTP देऊ नका. कुठलाही ज्या अनव्हेरिफाईड लिंक असतात त्याच्यावरती तुम्ही क्लिक करू नका, एवढं सांगतोय. आणि पुन्हा प्रदीप खानविलकर यांच्याकडून 500 रुपये, श्रीशा सुनील इंदुरकर 200 रुपये यांच्याकडून पारितोषिक आले आहे. आम्ही त्यांचं मंडळ आभारी आहोत. यानंतर शाहिरांना दुसऱ्या वर्षासाठी शुभेच्छा देतो. शाहीर, प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे ते तुम्ही इथे सांगायचं आहे आणि तुमच्या पुराणात तुमची ज्या अटी आहेत त्यानुसार दिलेल्या आहेत. याने वाद्यानंतर आम्ही ही बारी संपवतो. ठीक आहे, चालेल, जाऊ देत. एकदा